नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं एक्झाम पॅराडाइज या ऑनलाईन यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण गणिताचे काही ट्रिक्सचे व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत जे की महत्त्वाचे असतील। आजचा पहिला टॉपिक आपण पाहणार आहोत वयवारी। ओके, टाईप क्रमांक 1 वयवारीवरील गणित पाहणार आहोत। पहा, लक्ष द्या। पहिला क्रमांकाचं गणित तुमच्या स्क्रीनवर आहे। राणी आणि सोनू यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे व त्यांच्या वयाची बेरीज 45 वर्ष आहे, तर सोनीचे वय किती? अशा पद्धतीचा प्रश्न आहे। राणी आणि सोनी, तर लक्ष द्या। राणी नाव लिहून घेतो, एक्झाममध्ये नाही लिहिले तरी चालते। राणी, सोनू। ओके, राणी आणि सोनू यांच्या वयाचे गुणोत्तर। मग लक्ष द्या, गुणोत्तर किती दिलेले आहे आपल्याला? 4:5। त्यांच्या वयाची बेरीज दिलेली आहे आपल्याला 45 वर्ष। 45 लिहिले आपण। तर लक्ष द्या, आता काय करायचं आहे, तर यांची बेरीज दिलेली आहे आपल्याला। याला काय दिलेली आहे? बेरीज दिली। तर मग या दोघांची बेरीज करा, या दोघांची बेरीज करा आणि याला भागा। 5 आणि 4 9, 9ने याला भागला असतं। 9 1 9, 9 5 45, 5 हे उत्तर आलेलं आहे। पहा, लक्ष द्या। आता याने काय करायचं? या भागाकाराच्या उत्तराने काय करायचं? कोणाचं वय विचारलं? सोनूचं वय, सोनीचे वय विचारलेलं आहे। तर लक्ष द्या, इथं 5ने याला गुणू। 5 5 25 वर्ष आहे का ऑप्शनमध्ये? ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। ओके, समजलं असेल। प्रश्न क्रमांक दुसरा तुमच्या स्क्रीनवर आहे। पहा, लक्ष द्या। रोहिणी आणि मोहिनी यांच्या वयांचे गुणोत्तर 6:5 आहे। त्यांच्या वयाची बेरीज 44 वर्ष आहे, तर रोहिणीचे वय किती? आता आपल्याला रोहिणीचे वय विचारलेलं आहे। याच्यापूर्वी जशा पद्धतीने आपण सोडवलं तशाच पद्धतीने याही प्रश्नाला सोडवायचं आहे। पहा, लक्ष द्या। काय करायचं? रोहिणी आणि मोहिनी, जे बी आहे मोहिनी। ओके, अशा पद्धतीने आपण लिहून घेतलं। त्यांचे नाव एक्झाममध्ये नाही लिहिले तरी चालतील। तर 6:5 त्यांच्या वयाचे काय आहे? गुणोत्तर आहे। त्यांच्या वयाची बेरीज दिलेली आहे 44। ओके, 44 वर्ष काय त्यांच्या वयाची बेरीज बेरीज दिलेली आहे इथं आपल्याला, म्हणून या दोघांची काय करायची? बेरीज। 6 आणि 5 11, 11ने याला भागा। ओके, 11 1 11, 11 चौक 44। उत्तर किती आलेलं आहे? 4 आलेलं आहे। उत्तर आपलं 4 आलेलं आहे। तर मग आपल्याला वय कोणाचं विचारलं? रोहिणीचं वय विचारलेलं आहे। मग या रोहिणीच्या वयाला गुणने याच्या गुणोत्तराला। ओके, तर 4 साइन चौक 24, अशा पद्धतीने 24 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। ओके, आता विद्यार्थी मित्रांनो, आपण टाईप क्रमांक 2 पाहणार आहोत। पहा, टाईप क्रमांक 2 थोडासा चेंज होईल। आरव आणि अमित यांच्या वयाचे गुणोत्तर 7:4 आहे। त्यांच्या वयातील फरक दिलेला आहे। आता काय दिलं इथं? फरक दिला आहे। याच्यापूर्वी आपल्याला काय दिली होती? तर बेरीज दिली होती। तर फरक किती दिलेला आहे? 15 वर्ष दिलेला आहे। तर अमितचे वय किती? अमितचे वय काढायचे आहे। तशाच पद्धतीने लिहून घ्यायचं, आरव आणि अमित। ओके, नाव लिहून घेतले। त्याच्यानंतर 7:4 हे काय आहे? त्यांच्या वयाचे गुणोत्तर दिलेलं आहे। आता आपल्याला दिलेला आहे फरक 15 वर्ष। फरक किती दिलेला आहे? 15 वर्ष। फरक म्हटल्यावर या दोघांचा फरक काढायचा आहे। 7तून 4 गेले भागा त्या उत्तराने। 7तून 4 गेले 3, 3ने भागलं, 3 1 3, 3 5 15। 5ने आता या 5ने काय करायचं आहे? कोणाचं वय विचारलं? अमितचं वय। अमितनं 5ला गुणा। लक्ष द्या, 5 चौक 20 वर्ष आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी। अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे अगदी कमी वेळामध्ये। आता प्रश्न क्रमांक त्याच्यानंतरचा पहा, लक्ष द्या। एकांश आणि साहिल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे। त्यांच्या वयातील फरक 11 वर्ष आहे, तर साहिलचे वय किती? पहा, परत एकदा। एकांश, एका टाईपचे आपण 2 गणित घेत आहोत विद्यार्थी मित्रांनो। म्हणजे काही विद्यार्थी काय राहतात, तर नवीन राहतात, त्यांना समजायला थोडं गणितामध्ये कच्चे असतात, त्याच्यामुळे त्यांना समजत नाही। म्हणून मी परत एका टाईपचे 2 गणित घेत आहे, म्हणजे त्यांची प्रॅक्टिस होईल आणि तुमची प्रॅक्टिस होईल। एकांश आणि साहिल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती दिलेलं आहे? 5:4 दिलेला आहे। त्यांच्या वयातील फरक दिला। फरक किती दिलेला आहे आपल्याला? 11 वर्ष फरक दिलेला आहे। तर काय करायचं? याच्यातला फरक काढायचा। याच्यातला फरक किती आहे? 1। 1ने 11ला भागलं तर उत्तर किती येते? 11च येते। म्हणून 11नं आपल्याला गुणायचं आहे। कोणाला गुणायचं आहे? तर साहिलचं वय किती आहे? साहिलला काढायचं आहे। तर 11 1 11 घ्या समजण्यासाठी। या 11ने गुणा, 11 चौक 44 वर्ष। ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। ओके, समजत आहे विद्यार्थी मित्रांनो? जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, टाईप क्रमांक 3 थोडासा चेंज झालेला आहे। पहा,
सुधीर आणि शुभम यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे व त्यांच्या वयांचा गुणाकार किती आहे? 54 वर्ष आहे. तर सुधीरचे आजचे वय किती? सुधीरचे आजचे वय आपल्याला काढायचे आहे. पहा, सुधीर आणि शुभम, ओके, दोघांचे नाव लिहून घेतले. तर लक्ष द्या, त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 2:3 आहे. त्यांच्या वयाचा गुणाकार दिलेला आहे. आता टाईप थोडासा चेंज झालेला आहे. तर या दोघांचा काय करायचा? गुणाकार. 3 2 6, या 6ने भागा. ओके, 6 9 54. आता लक्ष द्या, डायरेक्ट 9 न गुणता काय करायचा? याचा वर्गमूळ काढायचा. आता आपल्याला काय काढायचा? तर वर्गमूळ काढा याचा. 9चा वर्गमूळ किती येते? 3. आता या 3ने गुणायचं आपल्याला. या 3ने गुणायचं आहे. या 3ने कोणाला गुणायचं आहे? कोणाचं वय सांगितलं? सुधीरचं वय. सुधीरनं म्हणजे या गुणोत्तराला गुणा 3ने. 3 2 6 वर्ष. ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. काय करायचं इथं? फक्त इथं आपल्याला आता जर गुणाकार दिलेला असेल तर इथं आपल्याला याचा वर्गमूळ काढायचा आहे, नंतर गुणायचा आहे. ओके, टाईप क्रमांक 3 मधला दुसरा गणित पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. सुनीता आणि अनिता यांच्या वयाचे गुणोत्तर 4:3 आहे व त्यांच्या वयांचा गुणाकार 108 आहे. ओके, तर अनिताचे वय किती? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर काय करायचं आहे? लक्ष द्या, सुनीता आणि अनिता यांचे नाव लिहून घेतले, त्यांचे गुणोत्तर लिहून घ्यायचे. ओके, तर त्यांच्या वयाचा गुणाकार किती दिलेला आहे? 108. तर या दोघाचा गुणाकार करा. 4 त्रिक 12, 12ने याला गुणलं, 12 9 108, 12 9 108. अशा पद्धतीनं 12 9 108. परत याचं काय करायचं आहे? आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे. 9चा वर्गमूळ किती येते? तर 3 येते. याचं काय करायचं आपल्याला? वर्गमूळ घेणे. ओके, मग कोणाचं वय विचारलेलं आहे? अनिताचं. याला गुणा. 3 त्रिक 9 वर्ष. 9 वर्ष हे आपल्या प्रश्नाचं उत्तर, फायनल आन्सर आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक डी. ओके, आता टाईप क्रमांक 4 आहे विद्यार्थी मित्रांनो. पहा काय करायचं आहे. थोडासा टाईप थोडा चेंज झालेला आहे, गणितही थोडं चेंज झालेलं आहे. केअरफुली लक्ष द्या. अनय आणि विनय यांच्या वयाची बेरीज 60 वर्ष असून अनय विनयपेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. तर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती? आतापर्यंत आपण काय करत होतो? तर त्या गुणोत्तरावरून त्यांचं वय काढत होतो. आता वयावरून आपल्याला काय करायचं? त्यांचं गुणोत्तर काढायचं आहे. कशा पद्धतीने काढणार आहोत? पहा, लक्ष द्या. काय करायचं आहे आपल्याला? अनय आणि विनय, ओके, यांना घेतलं. तर लक्ष द्या, आता 60 वर्षातून आपण या 60मधून जर 10 काढले, 10 वर्षाचा कोण आहे? अनय. हा विनयपेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. अनय मोठा आहे. मग 10 वर्ष काढले आपण, या 10 वर्षाला देऊन टाकले, तर हे किती वर्षाचं झालं? 0. उरली किती? 50. आता या 50ला काय करायचं? 2ने भागायचं. कारण 2 व्यक्ती आहे म्हणून आपण काय केलं? 2ने भागलं. तर याचं उत्तर आलं 25. आता हे 25 याला पण द्यायचे, 25 याला पण द्यायचे. यांची करायची बेरीज. यांची काय करायची? बेरीज. इथं झाले 35, इथं झाले 25. आता लक्ष द्या, चेक करा इथं भाग जातो का? भाग जात असेल तर भाग द्यायचा, नाही जात असेल तर मग ऑप्शनमध्ये चेक करायचं. इथं भाग जातो 5ने. 5 7 35, 5 5 25, म्हणजे 7 5 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहे. TCS झालं, IBPS झालं, अशा पद्धतीचे आपल्याला गणित विचारतात. तर अशा पद्धतीचे गणित पोलीस भरतीमध्ये सुद्धा आपल्याला विचारतात. तर ते आपल्याला सोडवता आले पाहिजेत. ओके, त्या टाईपमध्ये प्रश्न क्रमांक दुसरा पाहू आपण. सुरेश आणि नरेश यांच्या वयाची बेरीज 35 वर्ष असून सुरेश हा नरेशपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. तर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती? त्याच पद्धतीचा प्रश्न आहे. तशाच पद्धतीने आपल्याला सोडवायचा. याच्यापूर्वी ज्या पद्धतीने आपण सोडवलेला आहे. पहा, एक्झाममध्ये तुम्हाला नाव लिहिण्याची गरज नाही. फास्टमध्ये तुम्ही सोडवू शकता. सुरेश आणि नरेश. ओके, काय करायचं आहे? तर आपल्याला बेरीज दिलेली आहे 35 वर्ष. 35 वर्ष. तर सुरेश हा नरेशपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. याच्यातून जर 5 काढले आणि आपण सुरेशला दिले तर हे 5 वर्षाचा झाला आणि हा 0 वर्षाचा. बरोबर आहे. मग
या 35मधून 5 गेले, उरले 30. या 30चे 2 भाग करा, म्हणजे दोघाला द्यायचे आपल्याला. 30चे 2 भाग केले तर हे 15 आपल्याला द्यायचे आहे. तर याला 15 द्या, याला 15 द्या, यांची करा बेरीज. ओके, काय येईल उत्तर? तर याचे आले 20 आणि याचे आले 15. ओके, मग याला चेक करा, भाग जातो का? भाग जातो. 5 चोक 20, 5 त्रिक 15, 4 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. आहे का ऑप्शनमध्ये? नाही. तर यापैकी नाही हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ओके, कधी कधी यापैकी नाही सुद्धा ऑप्शनमध्ये येतो, म्हणून तुम्हाला काय करावं लागेल? यापैकी नाही निवडावं लागेल. ओके, क्रमांक 5 आता विद्यार्थी मित्रांनो आपण पाहणार आहोत. पहा, टाईप क्रमांक 5 मधला पहिला गणित. 6 भावंडाचे सरासरी वय 43 वर्ष आहे. प्रत्येक भावात 2चा फरक आहे. तर सर्वात मोठा भाऊ आणि सर्वात लहान भाऊ यांच्या वयातील फरक किती? अशा पद्धतीचं गणित आहे. अशा पद्धतीचं गणित आहे तर थोडंसं टाईप चेंज झालेलं आहे, तर आपल्याला सोडवता आला पाहिजे. कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. पहा कशा पद्धतीने सोडवायचं. पहा, 6 भावंड दिलेलं आहे, त्यांच्या वयाची बेरीज त्यांच्या वयाची सरासरी दिलेली आहे. आता काय दिलेलं आहे? सरासरी किती दिलेली आहे? 43 वर्ष. तर 43 वर्ष आहे. प्रत्येक भावात 2चा फरक. कितीचा फरक दिलेला आहे? आता 2चा फरक दिलेला आहे. तर लक्ष द्या, याच्यातून 1 कमी करा, याच्यात 1 टाका, म्हणजे 43मध्ये 1 टाकले तर हे झाले 44. 43मधून 1 कमी केले तर हे झाले 42. आता या दोघांचा फरक किती आलेला आहे? 2चा आला. बरोबर आहे. मग इथं चेक करा, अशा पद्धतीनं 2चा फरक करायचा राहायचा आहे. तर 44मध्ये 2 टाकले तर इथं झाले 46. ओके, 2चा फरक. आणि इथं झाले किती? 48. ओके, इकडे तसंच त्या पद्धतीनं 6 भावंड आहे, तर इथं झाले 4 भावंड. इकडं 2 कमी करा, हे झाले 40 आणि हे झाले 38. ओके, अशा पद्धतीनं इथं प्रत्येक भावात 2चा फरक आलेला आहे. तर सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान भावातील फरक किती आहे? तर 38 आणि 48चा फरक काढला. 48मधून 38 गेल्यास उत्तर येते 10. 10 वर्षे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीनं काढायचं आहे. काय केलं? ही सरासरी आहे, याच्यातून 1 इकडं प्लस केला, 1 इकडं मायनस केला. ओके, मग इथं आला फरक. बरोबर, प्रत्येक भावात 2-2चा फरक आहे का? अशा पद्धतीनं आपण या प्रश्नाला सोडवलेलं आहे. ओके, क्लिअर आहे सर्वांना? समजलं? नाही समजलं असेल तर परत एकदा समजून सांगतो. 6 भावंड दिले होते, तर लक्ष द्या, इथं 6 भावंड आले, त्यांच्या वयाची सरासरी दिली 43 वर्ष. 43 वर्ष दिले तर लक्ष द्या, प्रत्येक भावात 2चा फरक आहे. तर फरक चेक करायचा, कितीचा आहे? 2चा आहे. तर त्याच पद्धतीनं आपल्याला 2चा फरक आणायचा आहे. म्हणून काय केलं? इकडे 1 टाकला आणि इकडून 1 मायनस केला. मग या 2 भावात कितीचा फरक आला? 2चा आला. म्हणजे इकडं 2 फरक कमी करत गेलो आपण, इकडं 2 वाढवत गेलो, म्हणजे हे 6 भाऊ झालेत. ओके, मग 48 सर्वात मोठा भाऊ वय आणि 38 सर्वात लहान भावाचं वय आहे. तर 48मधून 38 गेले तर उत्तर आलं आपलं 10. ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. क्लिअर आहे? टाईप क्रमांक 5 मधला दुसरा गणित पाहू आपण आता. एका घरात 6 भावंड आहे. तशाच पद्धतीचं गणित आहे. 6 भावंड आहे, त्यांच्या वयाची सरासरी 44 वर्ष आहे. प्रत्येक भावात 4चा फरक आहे. प्रत्येक भावात कितीचा फरक आहे? 4चा फरक आहे. तर सर्वात मोठ्या भावाचे वय किती आहे? पहा, सरासरी दिली आपल्याला 44 वर्ष. प्रत्येक भावात 4चा फरक आहे. कितीचा फरक आहे? 4चा फरक आहे. तर आपल्याला 3 भाऊ इकडे न्यायचे आहे आणि 3 भाऊ इकडे न्यायचे आहे. या पद्धतीनं आपल्याला करायचं आहे. तर प्रत्येक भावात 4चा फरक म्हटल्यावर याच्यात 2चा फरक, याच्यात 2 वाढवा, 44 आणि 2 46. ओके, इकडं कमी केले असता किती येईल? तर 42 येईल. पण आपल्याला काय विचारलं? आता इकडं जात बसण्याची गरज नाही, आपल्याला फक्त सर्वात मोठ्या भावाचं वय विचारलं. तर 6 भाऊ आहे, तर इकडं 3 वेळा घ्यायचा आहे आपल्याला. किती वेळा? 3 वेळा. तर प्रत्येक वेळेस 4चा फरक, याच्यात 4चा फरक आला पाहिजे. आता 46मध्ये 4 टाकले 50 झाले आणि याच्यामध्ये परत 4 टाकले तर 54 झाले. 54 आहे का ऑप्शनमध्ये? नाही. ऑप्शन क्रमांक याच्यामध्ये चुकीचे दिलेले आहेत. ओके, तर इथं आपण काय करू? 54 करू. क्लिअर आहे?